राम राम रामकृष्ण हरी. तर सगळे आजी लोक छान आहेत, मस्त आहेत. तुम्ही कशा आहात? आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जसं तुम्ही आत्ता यूट्यूबचे व्हिडिओ बघताय, काही लोक इंस्टाला पण बघतात आणि फेसबुकला पण आहेत आपले व्हिडिओ. आणि तुम्ही 4-5 वर्षापूर्वीचा जो स्टॉकचा व्हिडिओ आहे ते पण बऱ्याचशा लोकांनी बघितलेला आहे. तर त्याच्यानंतर फक्त यूट्यूबलाच व्हिडिओ होते आपले. पण काल एक व्हिडिओ आलेला आहे माझा, म्हणजे जसं पॉडकास्ट आहे त्याच्यावरती मी एक माझी जे काही संस्थेचा जो प्रवास आहे थोडाफार मी सांगितलेला आहे त्याच्यावरती. आणि आपल्या व्हिडिओच्या खाली मी लिंक देणार आहे, तर प्रत्येकाने तिथं जा आणि बघा. ते पॉडकास्ट आपलंच आहे आणि पहिला व्हिडिओ माझाच आहे त्याच्यावरती. तुम्हाला खरंच त्याच्यावरती ऐकायला भेटेल की बाबा ताईंनी कसं इथपर्यंत आणले आहे, संस्था काय केली आहे. जो स्टॉकला फक्त तुम्ही दुःख ऐकले माझं, पण संस्था मी इथपर्यंत आणली आहे कशी हे तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि मी हिंदीमधून केलं आहे पहिल्यांदा, तर सॉरी सगळ्यांना की आपण मराठीच बोललं पाहिजे, आपले मराठी असतात व्हिडिओ. पण काय होतं, बऱ्याचदा मला फोन येतात आणि ते लोक म्हणतात की ताई हमें कुछ समझ में नहीं आ रहा, आप मराठी बात करो. आणि बऱ्याचदा माझ्याकडे मुलं पण भेटायला येतात, तेव्हा मला हिंदीतून बोलावं लागतं. तर हा हिंदीतून व्हिडिओ करण्याचं एकच आपलं हे आहे की प्रत्येकाला कळलं पाहिजे की ताईंनी काय केलं आहे आणि कसं. आपल्या मराठी हिंदी लोकांना सगळ्यांनाच कळलं पाहिजे, म्हणून तो एक हिंदीमधून आपण व्हिडिओ केलेला आहे आणि मराठीमधून पण केलेला आहे. तर तुम्ही नक्की त्याच्यावरती जा, बघा आणि तुमचं काय असेल ते वरती मत मांडा. आज नक्की तिकडं जा आणि तुम्ही बघा आणि कसं वाटलं ते मला लगेच उद्या किंवा परवा सांगा. आत्ता आपल्या आजी लोकांना भेटूया आपण. कशी आहे भाजी, कशी आहे? होय, छान आहे. रामकृष्ण हरी. मेथीची भाजी आहे ना? काय नाही बाबा, तुमची मजाच मजा. आर्यन दादानी भाजी आणून दिलेली आहे आत्ता. यांना सगळ्याला भाजीपाला काही कमी पडत नाही. होय रोहन बाळा, काय चाललंय माय? भाजी तोडू लागते आता आजीला? मला नाही तोडता भाजी. तुला नाही येत भाजी तोडता? चल आजी शिकवा बरं जरा भाजी तोडायला. हा, हे आजीला म्हणायचं भाजी तोडायला शिकवा आजी मला. अरे सगळं काम करायला यावं रोहन, सगळं. मुलांना पण सगळं घरातलं आलं पाहिजे. हां, लहानपणी कसं भांडी घासायचो, फरशी पुसायचो, आहे का नाही? डुगू काय केलं कोणी? आजीने मारलं? आजीने मारलं? कुठे आजीने मारलं? कुणी आजीने मारलं? हां, मोठ्या आजीने मारलं? इकडं काय येऊन झोपले म्हणलं तर बाई म्हणली मग आजीने राग केले. ह्या आजीने लय राग केले. होय आजी? तिकडंच. हां, काय करत होता? आगाऊपणा करतोय. बर, परत नाही करणार आगाऊपणा लेकरू. हा, लेकराला मारू नका आमच्या. जुली झोपले इकडं. बापरे, इथं कोण झोपलंय? लागल पिल्लू, टाकीतून गार पाण्याची हवा येले ना म्हणून झोपलंय. किती गरमी आहे, कुठं पण झोपायला लागलेत. काही खरं नाही बाबा. हा, कसलं ऊन झालेलं आहे. कोण कोण आहे बाहेर? अजून कोण आहे? रामकृष्ण हरी. वैजंता आमच्या बाई बाहेर आल्या. हा, आंघोळ केली का? बर, कपडे बदलले. छान छान छान. एक दिवसाआड आंघोळ करायच्या. हा, बाकीची लोक कुठे गेली? सगळी वर आहेत. बर बर, हळद तेल टाकू, धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आहे वाटतं. हा गरम मसाला आहे. कांदा मसाला, लाल मिरची पावडर, हा दुसरा कांदा मसाला आहे जरा वेगळा. भरणीला लावू नाही झाकत, भरणी अशी उघडी नाही ठेवावं का लावते. सगळं टाकलं याच्यामध्ये. जाळे लागलाय ना, थोड्या हिरव्या मिरच्या ते सगळं ह्याच्यात टाकले. पुऱ्या पण आहेत, टमाटर वगैरे, थोड्याशाच हिरव्या मिरच्या होत्या, ती पण खात्यात तोंडी लावतात आपले सगळे. म्हणून गौरीला जाळी लागल्या बघ. आणि पटापटाच घाम गळायला लागला बघ सगळं. रंजनाताई आली का? इकडे रंजनाताई, इकडे आली का?
ये ही भाजीच आहे ना, टाक ह्याच्यात टाक, मी हलवते. मिरच्या जरा लाल होत्या ढबू, वाटोळ्या कशाला करायच्या पण कापून आपण त्याची भाजी केली सगळ्याची. थांब आता मीठ टाकते, जरा हलवू दे. रंजना ताई, हो हो जमलं का मला? हो जमलं जमलं हो छान. आता थोडस शिजत आलं, शेंगदाण्याचं हाताला पोळल, पेटलं ती हाताला पोळल. आता नाही सुधरत आहे का नाही? हा, आणि ती पण चुलीवरला स्वयंपाक सुधारणं लय जरा अवघड आहे. हो हो तू कशावर करायची रंजना ताई स्वयंपाक? कशावर मी करायची? गॅसवर. गॅसवर ना. हो झाला का मसाला एकत्र? हो हो हा. आता मस्त वाफुलं द्यायचं, ताट जरा धुवायचं आणि झाकून ठेवायचं. आणि थोडंसं शिजलं की परत शेंगदाण्याचं कूट टाकायचं. हा, हो हे मिरच्या चांगल्या आहेत, निबर आहेत, फक्त लाल झाल्यात म्हणून आपण ते ढोबळी मिरची टाकली आहे का नाही? हो मरणाच्या भाज्या महाग झाल्यात रंजना ताई. हाय आता जा अजून एखादी गौरी घालून ह्याच्यावर. हा, झालं आता इथं बसू नका कोणच. हा, चुलीपाशी लय पाणी झालंय अंगाचं. म्हणून आजी हळूहळू जावावरती. हा हा, नको उन्हाला नाही ठेवायच्या त्याला, मला वाटायचे वल्या मिरच्या येतात. मी वाटून डबा भरून ठेवणार आहो, लसूण घालून भरपूर. तुम्हाला खायचं असेल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. हा, एवढा टाकायचा का लसूण? हा, मग थोडा टाकायचं. हा, जा का रंजनाताई. ऊनच तेवढं आहे, अंगातून नुसतं पाणी रंजनाताई नको थांबू बरं बाय तिथं. थोडंसं सोलू का? नको, थोडा असेल तर. हे बघ भरपूर लसूण सोललेला आहे काल. ही सगळ्या मिरच्या ह्याला भाजायचं नाही, काहीच करायचं काही नाही. नाही, ही असंच सगळ्या कच्च्याच. कच्चा लसूण, कच्ची ही मिरची, थोडंसं खोबरं, जिरं आणि थोडासा ओवा टाकायचा आणि वाटायची. तुम्हाला किती दुखणं आलं त्या भाकरीवर आहे ना, ती चटणी घ्यायची, कच्चं तेल थोडं टाकायचं आणि खायचं. एकच नंबर लागणार. काय इकडं महिला मंडळ जावा ना वरती, किती ऊन लागते ना, तरी इकडं तर बसा. हा कुंभार मॅडम, ही राहू दे आता अशाच मिरच्या खळाखळा धुवून आहे ना व्यवस्थित त्याला करून घ्यायला. पार्वती, हा पार्वतीची येते. बापरे, इकडं तर किती छान सावली पडली ह्या लिंबाचं झाडाची. लयच सावली आहे इकडं माहिती आहे का. सावलीला बघून असं वाटतं सावलीतच बसून राहावं. कुंभार मॅडम बसल्या लगेच तिकडं खाली, म्हणलं वरी जावा. आणि ह्यांना काय रंजनाताईला काहीच सांगावं लागत नाही बिचारीला, खरं सांगते खूप चांगली आहे ती. सगळं करते ती, मनाने करते सगळं. पातेलं धुवून ठेवली बघा, आता ताट धुवून त्याच्यावर झाकलं. आता ते सगळं घरात घेऊन जाईल माहिती का. हा, हा. इकडचं सगळं करू लागते. आईला जाऊन विचारते, आवा काय करू का मी? आई म्हणते काय नको, बोललीस तेवढीच लय झालं. मग थोडंफार बसते आईपाशी, देवाच्या गप्पा मारते. आणि हां यवा म्हणली का? यवा होय, यवा यवा काय म्हणते की म्हणलं मी. यवा तिला विचारावं लागणार, यवा म्हणजे काय? मला पण नाही. यवा म्हणजे ते कुठं कुठल्या कर्नाटकात कुठं तरी म्हणतात म्हण, आईला का कुणाला तरी यव्वा म्हणतात म्हण नाही का.